कळमनुरीत अवैध देशी दारू विक्री विरोधात शिवसेना आक्रमक. नगराध्यक्षा अश्लेषा चौधरींच्या नेतृत्वात महिलांचा भव्य मोर्चा. शहरात फोफावलेल्या अवैध देशी दारू विक्रीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आणि महिलांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर प्रश्नावर नवनियुक्त नगराध्यक्षा अश्लेषा वैभव चौधरी यांनी पदभार स्वीकारताच आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. देशी दारू बंद करा अशा घोषणांचे फलक हातात घेऊन शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. नगराध्यक्षा चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम महिलांच्या हिताचा आणि सुरक्षिततेचा मुद्दा हाती घेतला आहे. शहरातील गल्लीबोळांत मिळणाऱ्या देशी दारूमुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असून अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याची भावना यावेळी आंदोलक महिलांनी व्यक्त केली. तहसील कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चाचे सूत्रसंचालन आर पाटील यांनी केले. यावेळी आंदोलकांनी देशी दारू विकणाऱ्यांचे करायचे काय, खाली मुंडीवर पाय अशा तीव्र घोषणा देत निषेध केला. या आंदोलनामुळे तहसील परिसर आणि घोषणाबाजीने दणाणून गेला होता. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्राजक्ता भुत्ते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. शहरातील आणि परिसरातील अवैध देशी दारूची विक्री तात्काळ बंद करण्यात यावी. अवैध धंदे चालवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी गस्त वाढवावी. या आंदोलनात शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. जर प्रशासनाने या अवैध विक्रीवर लवकरात लवकर आळा घातला नाही तर लोकशाही मार्गाने यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी नगराध्यक्षा सौ अश्लेषा चौधरी यांनी दिला आहे.